नमस्कार, मी मधुरा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत। या कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत संधिवात, खुब्याचे विकार, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, लेझर आणि रोबोटिक उपचार या विषयावर। आणि या विषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर नरेंद्र वैद्य। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर नरेंद्र वैद्य यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर नरेंद्र वैद्य यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर नरेंद्र वैद्य हे लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे चेअरमन आहेत आणि ऑर्थो विभागाचे चीफ जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत आणि HOD देखील आहेत। जगातील ऑर्थोपेडिक मधील अत्याधुनिक तंत्रप्रणाली देशात आणून त्या यशस्वी करण्याचं श्रेय डॉक्टर नरेंद्र वैद्य यांना जातं। डॉक्टर नरेंद्र वैद्य हे भारतात गुडघ्यावरील सांधेरोपण शस्त्रक्रियेमधील रोबोटिक तंत्रप्रणालीचे प्रणेते आहेत। आतापर्यंत त्यांनी 15,000पेक्षाही अधिक रुग्णांवरती रोबोटिक तंत्राच्या सहाय्याने सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी केलेल्या आहेत आणि ते एकमेव भारतातील सर्जन आहेत। देशातील पहिली EMS सेवा उभी करून लाखो अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्यात त्यांना यश मिळाले आणि आता इंटरनॅशनल रोबोटिक नी सोसायटीचे ते संस्थापक अध्यक्ष देखील आहेत। डॉक्टर वैद्य हे भारतातील सर्वाधिक रोबोटिक सर्जरी करणारे सर्जन म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या गुडघ्याच्या व्याधींवरील उपचारांविषयीच्या संशोधनात्मक कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली गेली आहे आणि त्यांचे शोध निबंध विविध जगविख्यात जर्नलमधून प्रसिद्ध देखील झालेत। डॉक्टर नरेंद्र वैद्य यांनी आतापर्यंत 50,000पेक्षाही अधिक रुग्णांवरती सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्यात। सर्वाइकल डिस्क रिप्लेसमेंट सर्जरी यशस्वी करणारे महाराष्ट्रातले ते अग्रगण्य सर्जन म्हणून ओळखले जातात। तसंच भुज भूकंपातील भूकंपग्रस्तांवर ॲम्ब्युलन्समध्ये ऑपरेशन करून त्यांनी प्राण वाचवलेत आणि त्याबद्दल त्यांना राष्ट्रीय रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले। इंडियन हेल्थ केअर लीडरशिप, महिंद्रा एक्सलन्स नॅशनल अवॉर्ड, यूथ आयकॉन यांसारख्या अनेक नॅशनल अवॉर्ड्सने त्यांना सन्मानित करण्यात आले आणि पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलतर्फे गुडघेदुखीच्या एकूणच आणि सांधेदुखीच्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी अस्थिरोग तपासणीचं आयोजन ते करत असतात। तसंच आंतरराष्ट्रीय कीर्तीचं सांधेरोपण तज्ञ डॉक्टर नरेंद्र वैद्य यांची OPD देखील असते। मुंबईमध्ये दादर आणि ठाणे इथे असते, तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर, लातूर, बारामती, सातारा, कराड, कोल्हापूर, बेळगाव इथे देखील गुडघेदुखी, खुबा, संधिवात, मणक्यांचे आजार तसंच अन्य हाडांच्या विकारांवर इथे उपचार केले जातात। चला तर आज आपण संधिवात आणि त्या संदर्भातील विकारांबाबत चर्चा करूया। डॉक्टर वैद्य यांच्याशी आपण लगेचच चर्चेला सुरुवात करणार आहोत। डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे आणि फार महत्त्वाचा विषय आज आपण घेऊन आलेलो आहे, कारण की पुढच्या महिन्यातच आपल्याला माहिती आहे की 12 ऑक्टोबरला काय आहे तर ऑर्थो डे म्हणून ओळखला जातो। बरोबर, आर्थरायटिस डे म्हणून ओळखला जातो आणि त्या अनुषंगाने आज आपण ही चर्चा करतोय। मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की संधिवात हा आजार आत्ता बघितलं तर मोठ्या प्रमाणात बळावला जातोय, पण हा संधिवात म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याची काय नेमकी कारणं आहेत त्याबद्दल सगळ्यात अगोदर काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनुष्य प्राणी हा एकमेव प्राणी आहे की जो 2 पायावर चालत असतो आणि पण चालत असताना त्याची झीज, गुडघ्याच्या कार्टिलेज किंवा खुर्च्या ह्याची झीज ही कंटिन्युअसली होत असते आणि कुठल्याही 2 गोष्टी घेतल्या आपण आणि एकमेकावर घासल्या तरी त्या आपल्या घासल्या जातात आणि झिजल्या जातात। त्याचबरोबर आपली जी आता जीवनशैली झाली आहे त्यामध्ये आपण ओबेसिटी म्हणजे चाइल्ड, अगदी लहान मुलांच्यापासून सगळे ओबेस पेशंट आपण बघतो, ओव्हरवेट बघतो, त्यामुळे जेवढं वजन जास्त तेवढी झीज जास्त होत असते। आणि आता आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रदेशात, इव्हन भारतामध्ये सुद्धा असे लठ्ठ रुग्ण आपल्याला दिसत असतात आणि यामध्ये झीज ही एकदम होत नसते, ही झीज ही 4 टप्प्यांमध्ये होत असते। आपला पहिला गुडघा जो आपला हे स्टेजेस दाखवल्यात मी, या पहिल्या स्टेजमध्ये गुडघ्याची खुर्च्या ही अगदी गुळगुळीत असते, हाडं एकमेकाला घासत नाहीत, गुडघ्यांच्या मध्ये मेनिस्कस म्हणजे गादी असते आणि त्यामुळं आपल्याला कधी जाणवत पण नाही। आपण उड्या मारतो, पळतो, धावतो, सगळं खाली बसतो, मांडी घालतो, तोपर्यंत आपल्याला जाणीव पण होत नाही की गुडघ्याला काही आपल्याला असं काही अवयव आहे असं। जसं जसं वय, विशेषतः लेडीजमध्ये आपलं मेनोपॉज यायला लागतो तसं हाडं ठिसूळ व्हायला लागतात आणि हाडं ती त्यातली कार्टिलेज आहे ती वीक व्हायला लागती आणि त्यानंतर हाडाचे धागे निघायला लागतात आणि त्याचे कार्टिलेज आहे ते झिजायला लागतं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हाडाला हाड घासायला लागतं, पायाला बाक येतो आणि त्या स्टेजला स्टेज 4 असं म्हणलं जातं। तर असे 4 टप्पे आपल्याला
वेगवेगळ्या प्रकार असतात आणि त्या टप्प्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट दिली जाते. बरोबर. आता तुम्ही हे टप्पे सांगितले, मात्र बऱ्याचदा असं होतं की सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपल्याला काही औषधं, इंजेक्शन्स दिले जातात आणि त्यानंतर आपल्याला काही रुग्णांमध्ये आपल्याला ऑपरेशनचीच गरज भासते, पण काही रुग्णांमध्ये ऑपरेशनची लगेच तात्काळ गरज भासत नाही. मात्र एकूणच आपण बघितलं तर ह्या नी रिप्लेसमेंटबद्दल आजही समाजामध्ये कितीही तुम्ही ऑपरेशन्स करा, कितीही करा, पण एक वेगळ्या प्रकारचा न्यूनगंड बघायला मिळतो. आता तुम्ही मगाशी महिला वर्गाचा उल्लेख केला, तर गुडघेदुखीबद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात आधी महिला वर्ग आहे तो जास्त त्रासलेला बघायला मिळतो, कारण तो प्रत्येक पातळीवरती स्वतःला प्रूव्ह करत असतो आणि नंतर मग लक्षात येतं की आपली गुडघेदुखी आता वाढत चालली आणि आता 40शी नंतरही हा गुडघेदुखीचा त्रास प्री मेनोपॉज किंवा मेनोपॉज स्टेजमध्ये जास्त बळावलेला दिसायला लागलेला आहे. त्याविषयी सांगाल? अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये जेव्हा पेशंट येतो त्यावेळेला जवळजवळ 90% पेशंटला आम्ही वेट रिडक्शन म्हणजे वजन कमी करणे, आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे, आपल्या हाडांमध्ये जास्त बळकटी येण्यासाठी व्हिटॅमिन डी सारखी औषधं देणं असं ओरल उपचार करत असतो. काही रुग्णांना आता विस्को सप्लिमेंटेशन म्हणजे काही लुब्रिकंट इंजेक्शन्स दिली जातात किंवा आपल्याला PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणून दिलं जातं, ज्याने जे कार्टिलेज जे गुडघ्यातलं आहे हे आपलं टणक होण्यासाठी, परत गुळगुळीत होण्यासाठी मदत होत असते. तर बरेच लोक हे सुरुवातीच्या स्टेजमध्ये आले तर आपल्याला ही फायदा खूप त्याचा चांगला होऊ शकतो. याच्या पुढच्या स्टेजमध्ये गेलं तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघतोय की हाडाचे धागे निघालेत कार्टिलेजचे आणि ते धागे ते आपल्याला लेझरने आपल्याला स्मूथ करता येतात. यामध्ये कुठली चिरफाड केली जात नाही, टाके घेतले जात नाहीत, पण लेझरने जॉईंट आहे तो परत स्मूथ करता येतो. तर बरेच रुग्ण जे साधारणतः 20 ते 30% रुग्ण आहेत की जे दुसऱ्या टप्प्यात आहेत किंवा काही रुग्ण तिसऱ्या टप्प्यात आहेत, त्यांना लेझरचा आपल्याला खूप उपयोग होऊन जातो आणि त्यामध्ये सांधे हे पूर्णपणे नॉर्मल होतात. त्यानंतर आम्ही लेझर केल्यानंतर सुद्धा परत त्याच्यात लुब्रिकंट इंजेक्शन देऊ शकतो आणि जेणेकरून तो सांधा वाचवण्यासाठी आपला प्रयत्न केले जातात. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं केलं तरी वजन आपलं कंट्रोलमध्ये ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मांडी घालणं, खाली बसणं, इंडियन टॉयलेटचा वापर टाळणं या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या असतात आणि हे जर आपण केलं नाही तर आपलं जे मेन कारण जे गुडघेदुखीचं आहे ते आपण काही घालवत नाहीये आणि त्यामुळे आपला प्रॉब्लेम येतो तसाच वाढण्याची शक्यता आहे. अगदी शेवटच्या स्टेजमध्ये आपण जर बघितलं तर मात्र आपल्याला त्यामध्ये जॉईंट रिप्लेसमेंटला पर्याय राहत नाही, की ज्यामध्ये पण बरीच प्रगती आली आहे जी आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघणार आहे. अगदी अर्थातच ह्या सगळ्याबद्दल तर मला चर्चा करायचीच आहे. मात्र डॉक्टर वैद्यांबद्दल सांगायचं झालं तर पहिली गोष्ट म्हणजे 40,000 जॉईंट रिप्लेसमेंट करणारे ते एकमेव महाराष्ट्रातील डॉक्टर आहेत. त्याचबरोबर 14,000 रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या आहेत आणि रोबोटिक सर्जरी आशिया खंडात प्रथम इंट्रोड्यूस करणारे की प्रथम आणणारे डॉक्टर वैद्य हे पहिले आहेत. तेव्हा खरंच डॉक्टर आज आपण बघतोय की तुम्ही एवढ्या सगळ्या नवीन तंत्रज्ञान विकसित केलं, ते इकडे आणलं, ह्या सगळ्याचं तर खरंच कौतुक आहेच. मात्र तरी देखील आज अनेकांना ही नी रिप्लेसमेंट किंवा जॉईंट रिप्लेसमेंट म्हटल्यावरती थोडीशी भीती वाटत असते. माझ्या ओळखीतले असे अनेक जण आहेत की जे अगदी चालणंही कठीण होतं, पायावर उभं राहणं कठीण होतं, अशा परिस्थितीत सुद्धा नी रिप्लेसमेंट करायला डॉक्टरांकडे जात नाहीत. अशांना तुम्ही काय सल्ला द्याल आणि ह्या सगळ्या नी रिप्लेसमेंट नंतर त्यांचं जीवनमान कसं बदलतं त्याविषयी काय सांगाल? ॲक्च्युली सगळे लोक घाबरतात. कोणीही आजपर्यंत जसं वैशाली हॉटेलमध्ये गेलाय किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये गेलाय तसं आनंदाने हॉस्पिटलमध्ये जात नाही. शेवटी काहीतरी दुखणं आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून जातात आणि हॉस्पिटलमध्ये जातानाच त्यांना काळजी वाटत असते. परंतु आता असं झालेलं आहे की पूर्वी जेव्हा आम्ही नी रिप्लेसमेंट करायचो म्हणजे 1992 सालापासून मी रिप्लेसमेंट करतोय आणि त्यामध्ये आम्हाला हाड जवळजवळ वाटीभर हाड काढलं जायचं, लिगॅमेंट्स कापले जायचे, त्याच्यामध्ये रॉड्स लावले जायचे. त्यात आपल्याला लिगॅमेंट रिलीज केल्यामुळे ब्लिडिंग जास्त व्हायचं, रक्तस्राव जास्त व्हायचा, दुखणं जास्त राहायचं. काही रुग्णांना प्लास्टर लावून 3-3 आठवडे ठेवलं जायचं, मग फिजिओथेरपी अवघड व्हायची आणि त्यामुळं तो एक समाजात एक असा गैरसमज पसरलेला आहे की नी रिप्लेसमेंट नंतर आपल्याला बरं व्हायला वेळ लागतो. रोबोटिक सर्जरी जेव्हा 2016 साली मी इंडियामध्ये पहिल्यांदा आणली त्यावेळेला आपल्याला जसं आपण पत्ता विचारताना GPS चा आधार घेतो की बाबा आपला पत्ता एक्झॅक्टली आपल्याला GPS सांगतो, तसं मॅपिंग करून जो झिजलेला सांधा जो आहे तो सांधा आपल्याला एक्झॅक्ट मॅप करून प्रत्येकाचा सांधा, तुमचा सांधा, माझा सांधा, सगळ्यांचा वेगळा सांधा आहे, तर त्याला
कस्टमाइज आपल्याला करता येतं आणि त्याप्रमाणे ॲक्च्युअली नॅचरल अलाइनमेंट जी आहे की जी नैसर्गिकरित्या ज्या पद्धतीचा गुडघा त्या माणसाला आहे त्या पद्धतीचा गुडघा बसवण्याला आपल्याला मदत होते. यावेळेला बऱ्याच वेळा आम्ही CT स्कॅन MRI अशी मदत घेत असतो आणि ज्यामध्ये सांधा येतो एकदम अचूक आपल्याला बसता येतो. यात आपल्याला वाटी काढायची गरज लागत नाही, हाडात रॉड बसवायची गरज नाही, हाड कापायची गरज नाही. काही मिलीमीटर भाग हाडाचा जो आहे तो आपण स्मूथ करून त्यामध्ये आपल्याला जॉईंट नवीन लावता येतो. ॲक्च्युअली स्पीकिंग आता जरी नाव जॉईंट रिप्लेसमेंट असलं तरी ही जॉईंट रिसर्फेसिंग सारखे ऑपरेशन झालेलं आहे. त्यात हाड कुठलंच कापलं जात नाही आणि हाडाला शेप दिला जातो. तर त्याप्रमाणे आपल्याला त्यामुळं सुधारणा खूप झाली आहे. जनरली एका गुडघ्याच्या ऑपरेशनला आता फक्त 20 मिनिटं लागतात. मी आता जवळजवळ रोज 20-25 ऑपरेशन तरी करत असतो आणि त्यामध्ये दोन्ही गुडघ्यांची एकत्र अशी जवळजवळ 80% ऑपरेशन केली जातात. ज्यांना काही हृदयांचा त्रास आहे, हृदयविकार आहे, त्यांनाच फक्त 2-3 दिवसाचं अंतर ठेवलं जातं. ऑपरेशन नंतर पेशंट दुसऱ्या दिवशी लगेच उभा राहू शकतो. 2 दिवसात जिने चढणं, टॉयलेटला जाणं किंवा त्याला स्वतःची कामं करणं असं आपल्याला करता येतं. त्यात कुठलेही प्लास्टर पट्टा काही लावायची गरज लागत नाही आणि त्यामुळं आता पेशंटला घेऊन येतात की माझ्या शेजारच्याचं ऑपरेशन झालं होतं, माझ्या काकूचं झालं होतं, तुम्ही केलं होतं. त्यामुळं आता रुग्ण झपाट्याने वाढायला लागले की जे जॉईंट रिप्लेसमेंटसाठी स्वतःहून पुढे येतात आणि म्हणतात की आम्हाला या त्रासातनं कायमचं मुक्त करा. खरंय, जर त्रासातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर नक्कीच जॉईंट रिप्लेसमेंट हा एक उत्तम उपचार आहे. ज्यांना खरंच गरज असेल त्यांनी नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. लोकमान्य हॉस्पिटल पुणे इथे आहेच, पण त्याचबरोबर डॉक्टर वैद्य यांची OPD असते वेगवेगळ्या ठिकाणी, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, पण मुंबईमध्ये दादर आणि ठाणेमध्ये डॉक्टर स्वतः येतात, पेशंटला तपासतात आणि त्यानंतर ते ठरवलं जातं की यांना खरंच गरज आहे की नाही आणि त्याप्रमाणे ही सर्जरी प्लॅन केली जाते. त्यामुळे घाबरण्याची खरंच गरज नाहीये अगदी. पण गुडघेदुखी बरोबरच आज आपण बघतोय की मणके विकारही तितक्याच प्रमाणात बळावलेले बघायला मिळतात. या मणके विकारांबद्दल मला जाणून घ्यायचे, कारण आपली जीवनशैलीच आता बैठी झालेली आहे आणि कोरोना नंतर आपण बघितलं तर सतत आपल्या एक वेगळं प्रेशर असतं, कामाचं प्रेशर असतं, सगळ्यांसमोर लॅपटॉप असतो आणि एका ठिकाणी आपण बसून असतो. तर त्यामुळे मणके विकार विद्यार्थ्यांमध्ये पण वाढलेले आहेत, म्हणजे लहान मुलांमध्ये पण बघायला मिळतात आणि त्याचबरोबर तरुण आणि वयस्कर लोकांमध्ये पण बघायला मिळतात. त्याविषयी आपली बैठी जीवनशैली हेच मेन त्यातलं कारण आहे आणि व्यायामाचा अभाव आणि दुसरं म्हणजे आपण सगळे लोक AC रूममध्ये बसून असतो. आपल्याला उन्हाचा, कोवळ्या उन्हाचा संबंध येत नाही. आपण अगदी लहानपणी शाळेत असताना शिकायचो की आम्हाला कोवळ्या उन्हामध्ये बसलं की व्हिटॅमिन D तो मिळतं आपल्याला, पण ते आज आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळं मणके कमजोर व्हायला लागलेत. मणक्यांच्या हाडांमध्ये जवळजवळ 32 मणके आपल्या शरीरात असतात. मानेचे 7, पाठीचे 12, कमरेचे 7, कमरेचे 5 मणके. या प्रत्येक मणक्यामध्ये गादी असते आणि गादी हळूहळू बसून आपण किती सांगितलं की सरळ बसा तरी थोड्या वेळाने आपण पोक काढून होतोच. कोणालाही असं सतत ताट बसता येत नाही आणि त्यामुळे डिस्क आपली खराब होते. आता अशा सुरुवातीच्या स्टेजला एक्सरसाइजनी वगैरे चांगला फरक पडतो, परंतु जर आपल्याला फरक पडला नाही तर न्यूक्लिओप्लास्टी किंवा पुढचे जे त्याचे उपचार जे असतात लेझरचे ते आपल्याला सहजपणाने आपल्याला करता येऊ शकतात. तर न्यूक्लिओप्लास्टीचा मी एक व्हिडिओ दाखवणार आहे की ज्यामध्ये आपल्या मणक्याची ही अशी रचना आहे, आपण व्हिडिओवर बघू शकता की मणक्याच्या मध्ये ही जी गादी आहे ही एक शॉक ॲब्झॉर्बर सारखी गादी आहे की ज्याच्यामध्ये आतमध्ये न्यूक्लियस पल्पोसस म्हणून भाग असतो की जो लवचिक असतो. त्याच्यामध्ये थोडा पाण्यासारखा म्हणजे हायड्रेशनचा भाग असतो आणि त्याच्यामध्ये आपले मणके जे आहेत ते एकमेकाला कधी घासत नाहीत. असा नॉर्मल स्ट्रक्चर यामध्ये असतं. परंतु जेव्हा आपण सतत बैठं काम करतो किंवा अगदी शेतकऱ्यांसारखे हेवी काम करतो तेव्हा ती डिस्क सरकते, ज्याला कॉमन शब्दामध्ये स्लिप डिस्क असंही म्हणलं जातं. आता स्लिप डिस्कमध्ये किंवा सायाटिकामध्ये पूर्वी ऑपरेशन करून आपल्याला मणक्याच्या हाडाचा भाग काढायला लागायचा आणि आपल्याला तो दाब काढायला लागायचा. आता आधुनिक पद्धतीने लेझरचे उपचार जे आहेत ज्याला न्यूक्लिओप्लास्टी म्हणतो, त्यातनं केवळ कुठलंही काप न घेता शरीरावर आपल्याला ह्याच्यात लेझरचा प्रोब जो असतो, जो एखाद्या सुईच्या थिकनेस इतका असतो, तो आपल्याला त्या लेझरच्या डिस्क त्या सरकलेल्या डिस्कमध्ये आपल्याला लोकल ॲनेस्थेशियामध्ये घालता येतो आणि हा झालेला डिस्कचा जो भाग जो सटकलेला आहे तो आपल्याला पूर्ववत जागेवर आणता येतो. त्यामुळे इथं रक्तस्राव नाही,
हॉस्पिटलमध्ये ॲडमिट एखादा दिवस व्हायला लागतं आणि लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही आपल्याला चालू शकतो. त्यामुळे यामध्ये कुठेही आपल्याला आता तंत्रज्ञान खूपच ॲडव्हान्स झालेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला यामध्ये घाबरून जाण्याची गरज नसते. प्रश्न एवढाच आहे की लोक आहेत ते जास्त आजाराला घाबरण्यापेक्षा उपचाराला जास्त घाबरत असतात. त्यामुळे डॉक्टरकडे जात नाहीत. कुठेतरी चोळून घे, कुठेतरी हाड मोडून घे, अशा गोष्टी करत बसतात आणि त्यात तो लेट होतो आणि मग आपल्याला शेवटी ओपन ऑपरेशन लागतात. पण जर वेळेत तर तुम्ही आलात, ते न्यूक्लिओप्लास्टी आहे, आर्थ्रोस्कोपी आहे, लेझर आहेत, रोबोटिक रिप्लेसमेंट आहे, याप्रमाणे आपल्याला पूर्णपणे रुग्णाला बरं करता येऊ शकतं आणि यामध्ये कुठलाही आपल्या ह्याच्यात आजार नसतो. याच्या पुढे गेलं तर आपल्याला दुर्बिणीद्वारे सुद्धा आपल्याला मणक्यावर उपचार करता येतात. म्हणजे कुठलंही हाड आपल्याला काढायची गरज लागत नाही आणि आपण जो डिस्क सरकलेली जी आहे त्या डिस्कचा दाब हा केवळ तिथल्या काही लेझरच्या मदतीने तो डिस्कचा भाग जो आहे तो आपण डिकॉम्प्रेस करून स्पायनल कॉर्डवरचं प्रेशर काढू शकतो आणि ही केवळ एक डे केअर शस्त्रक्रिया असती. म्हणजे आज ऑपरेशन झालं, उद्या पेशंट चालून घरी आपल्याला पाठवता येतो. तर अशा पद्धतीने अनेक नवीन उपचार आले आहेत. फक्त एकच आहे की आपल्याला वेळेवर डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे आणि उपचाराला न घाबरता आपल्याला बेसिकली आजाराचा त्याला ज्ञान झालं पाहिजे. म्हणूनच हे प्रोग्राम महत्त्वाचे आहेत. अगदी अगदी. आता तुम्ही फार महत्त्वाचा इथे मुद्दा मांडला. उपचाराला न घाबरता आजाराला घाबरून आपण उपचारांकडे वळलं पाहिजे. फार घाबरतात लोक. माझ्या आईला चालता येत नव्हतं 4 पावलं सुद्धा. मला म्हणले आता चालता येत नाही, पायाला मुंग्या यायला लागल्या, आता काय करायचं ते कर. त्यावेळेला तिच्या मणक्याचं स्वतः मीच ऑपरेशन केलेलं आहे आणि ती आता जवळजवळ 8 किलोमीटर रोज डेली वॉक करते 78 वर्षाला. परंतु प्रत्येकाच्या घरी हाच प्रॉब्लेम आहे. प्रत्येक पेशंट घाबरतो. असं मला आजपर्यंत पेशंट भेटलेलं नाही की जो आनंदाने आलाय की माझं ऑपरेशन करा. पण प्रत्येक पेशंट हा घाबरत असतो. अगदी घरापासूनच आहे. माझ्या घरी 4 डॉक्टर आहेत. माझे वडील सर्जन आहेत, मी सर्जन आहे, माझी मुलं सर्जन आहेत. परंतु तरी सुद्धा ही भीती प्रत्येकाला असते. मी आता सगळ्यांना पेशंटला घरी आले माझ्या ओपीडीत की सांगतो की हे बघा तुमची भीती आहे ना ती मी या कपाटात ठेवलेली आहे. ती भीती माझ्या डोक्यावर ठेवायची आणि जायचं. तुम्हाला याच्यात घाबरण्यासारखं काही नाही आणि पेशंट चांगले होऊन जातात. पण आपल्याला फक्त ते वेळेत यायला मुळात जीवनमान त्यांचं सुधारतं. नक्कीच त्यांनी खरं तर ह्या सगळ्या सल्ला ऐकून ऑपरेशन करायला हरकत नाही. डॉक्टर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय संधिवात, मणके विकार आणि एकूणच जॉईंट रिप्लेसमेंट विषयी आणि आपल्याला अधिक मार्गदर्शन करतायत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र वैद्य. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करणार आहोत. डॉक्टर, मगाशी आपण मणके विकारांबद्दल बोललो आणि मणके विकार हे जसे मोठ्या प्रमाणात आता बळावतात आणि त्याच्याकडे थोडासा बघण्याचा दृष्टिकोन थोडासा भीती वाटते. आता तुम्ही तुमच्या घरचंच उदाहरण दिलं, पण तर गुडघेदुखीकडे सुद्धा लोक काही प्रमाणात लक्ष देत नाही. मात्र आज आपण ह्या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तेवढाच अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करतोय. आजकाल तितकी लोक सजग झालेली आहेत की जे जाऊन स्वतःहून रुग्णांकडे म्हणजे डॉक्टरांकडे जातात आणि तपासून घेतात. तर या गुडघे दुखीबद्दल मला अजून जाणून घ्यायचे आणि नी रिप्लेसमेंटबद्दल जाणून घ्यायचे, कारण तुम्ही जवळपास 14,000-15,000च्या वरती शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, रोबोटिक सर्जरीज केलेल्या आहेत आणि पहिले तुम्ही खरं तर भारतातले, आशिया खंडातले वैद्य डॉक्टर वैद्य आहात की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आणल्यात भारतामध्ये. त्याविषयी आपल्याला हे जाणून घेण्यापूर्वी आपण जस्ट एक थोड्याच वेळात गुडघ्याची रचना बघून घेऊया. कारण आपल्याला जोपर्यंत अवेअरनेस होत नाही आणि आपल्याला गुडघा काय आहे हे कळत नाही तोपर्यंत कळत नाही. तर आपल्या गुडघा हा मांडीचं सांधा, मांडीचं हाड म्हणजे फीमर आणि एक टिबिया म्हणजे नडगीचा हाड, यामध्ये 2 हाडांमध्ये झालेला सांधा आहे. आपल्या वजनाच्या जवळजवळ आपण जेवढं वजन आहे त्याच्या 7 ते 8 पट भार घेणारा हा सांधा आहे आणि याच्यावर ही अशी गुळगुळीत खुर्च्या असते आणि ज्यामुळं आपली मुवमेंट जेव्हा होती त्यावेळेला आपल्याला जाणवत नाही. जसं जसं वय वाढतं तसं हा गुडघ्याची जी खुर्च्या आहे ती झिजायला लागते आणि आपण बघितलं तर ती इन्फ्लेम्ड होते आणि हाडाला हाड आहे ते घासायला लागतं. आतमध्ये मेनिस्कस म्हणजे जी खुर्च्या आहे त्याची गादी आहे ती पण फाटायला लागते आणि हाडाला हाड शेवटी असं टेकायला लागतं आणि मग प्रॉब्लेम चालू होतात. आता ह्याचं अचूक निदान करण्यासाठी अनेक प्रणाली आपल्याकडे उपलब्ध असतात की ज्यामध्ये आता आम्ही 1916 पासनं 2016 पासनं अनेक प्रकारची अशी आधुनिक तंत्रज्ञान आणलंय, ज्याच्यामध्ये रोझा रोबोटिक्स आहे,
किंवा वेलिस रोबॉटिक्स आहे किंवा कोरी रोबॉटिक्स आहे, या रोबॉटिक्सनी काय केलं जातं तर अचूकपणे प्रत्येकाचा किती सांधा डॅमेज आहे हे आम्ही मेजर केलं जातं आणि प्रत्येकाची डिफॉर्मिटी आहे. समजा माझ्या गुडघ्यामध्ये 20 डिग्रीनी डिफॉर्मिटी आहे, दुसऱ्याच्या गुडघ्यामध्ये 25 डिग्री आहे, त्याप्रमाणे अचूक निदान करून त्याचं पूर्ण डिफॉर्मिटी करेक्शन, म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो की गुडघ्याला बाक आलेला असतो, तो बाक सरळ करणं ही पण ह्या शस्त्रक्रियेतली एक महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये लिगामेंट आणि सगळे आतली हाडं वाचवणं हे सगळ्यात क्लिष्ट त्यातला भाग आहे. आणि याकरता आत्तापर्यंत जवळजवळ 200 पेक्षा जास्त डॉक्टरांना मी प्रशिक्षित केलंय. आता माझ्याकडे इंटरनॅशनली पेशंट येतात, डॉक्टर्स येतात. इथिओपिया झालं, मलेशिया झालं, सिंगापूर झाले, जर्मनी झाले, इंग्लंड झाले, अशा वेगवेगळ्या देशातनं हे शिकायला माझ्याकडे येतात, कारण मॅक्सिमम प्रमाणात रोबोटिक सर्जरी केली जाते आणि त्याप्रमाणे आपण निदान करून अचूक त्याप्रमाणे ह्यातलं जे त्या पेशंटला सुटेबल आहे अशा प्रकारचा रोबोट त्यात वापरला जातो. आता हे मी दाखवतो हे रोझा रोबॉटिक्स आहे की जे रोबॉटिक्स आहे की ज्यामध्ये फक्त आपल्याला हाताने जेवढा भाग खराब आहे तेवढाच हाडाचा काही पापुद्रा हा काढला जातो. पूर्ण हाड काही कापायची गरज लागतच नाही. हाडाचा पापुद्रा किंवा सरफेस जो आहे तेवढाच आपल्याला बदलला जातो. दुसरा एक रोबोट आहे ज्याचं नाव आहे कोरी, की ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं हाडाचं मॅपिंग केलं जातं आणि ज्यामध्ये आपल्याला व्हर्च्युअल 3 डायमेन्शनल इमेज मिळते की प्रत्येकाचा सांधा किती झिजलेला आहे आणि तेवढा आपल्याला बघता येतं. नॉट ओनली दॅट, हाडाचं हे ऑपरेशन करायच्या अगोदर, चालू करायच्या अगोदर या माणसाच्या गुडघ्याची मुवमेंट किती होणार आहे हे सुद्धा आपल्याला रोबोटवर ऑपरेशनच्या वेळेला कळू शकतं की हा माणूस खाली बसू शकेल का, मांडी घालू शकेल का, याला कुठले स्पोर्ट्स खेळता येतील, याप्रमाणे आपल्याला पूर्णपणे आपल्याला सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात. त्याच्याप्रमाणे अजून एक आहे तो कोरी रोबोट आहे, तोही तशाच प्रकारचा असतो. किंवा हा वेलिस नावाचा 4th जनरेशन रोबोट आहे की ज्याने आपण बघितलं तर फक्त पापुद्रा हाडाचा जो आहे खराब झालेला तेवढा कापला. तो पूर्वीसारखं पूर्ण एवढं वाटीभर हाड काढणे, 9 इंचाचा रॉड लावणे असं काही लागत नाही. त्यामुळे पेशंट इतका बरा होऊन जातो की ते अमेझिंग चालायला लागतात. म्हणजे मी काही पेशंट आता आपल्याला दाखवणार आहे. आता हे आजोबा आहेत, हे असेच घाबरल्यामुळं अनेक वर्ष त्यांचे पाय धनुष्यबाणासारखे झालेत बघा. पूर्ण चालता येत नाही, स्वतःला बाथरूमला सुद्धा जाणं त्यांना अवघड होऊन जातं. अशा परिस्थितीत रुग्ण माझ्याकडे येत असतात आणि हे घाबरल्यामुळं केवळ आणि आजार बळावल्यामुळं त्यांचा आजार हा वाढलेला असतो आणि त्यावेळेला आम्ही रोबोटिक सर्जरी करतो. आता हे बघितलं तुम्ही तर ते स्वतःहून रेल्वे स्टेशनवर स्वतःहून आपले सगळ्या गोष्टी करू शकतात. त्यांना कुठल्याही प्रकारचा बाक राहिलेला नाही, पाय सरळ झालेले आहेत आणि आता नॉट ओनली दॅट, ते स्वतः स्कूटर चालवणे, स्वतः सगळं करणे, ह्या स्वतःच्या हालचाली त्या सगळ्या करू शकतात. काही वेळेला आमच्याकडे रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे तरुण लोक येतात की ज्यांचं हे जीवन हे लिटरली मरणोप्राय वेदना त्यांना होत असतात की ज्यांना 4 पावलं चालणं, बाथरूमला जाणं हे सुद्धा अवघड होऊन जातं. आता या महिला आहेत त्या रिलेटिव्हली तरुण आहेत, परंतु आता चांगले सांधे काही आलेले आहेत की जे गोल्ड जॉईंट सारखे आहेत की जे टिकायला 30-35 वर्षाच्या वर टिकतात आणि त्यामुळं तरुण लोकांमध्ये सुद्धा आम्हाला बऱ्याच वेळेला हे ऑपरेशन करण्याने मदत होऊ शकते. असा चालणाऱ्या ज्या महिला होत्या त्या आता बघा पूर्णपणे सुट्ट्या चालू शकतात. म्हणजे थोडक्यात डॉक्टर, आपण जर ही नी रिप्लेसमेंट सर्जरी केली तर नक्कीच त्याचा फायदा आणि त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी पूर्ण त्यांचं लाईफस्टाईल बदलून जातं. आणि मला वाटतं की लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आज ह्या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञान हे उपलब्ध आहे आणि नक्कीच त्याचा फायदा आपण करून घेऊ शकतो. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि यानंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.